नमस्कार. मी डॉक्टर ममता कन्नाडे. आज आपण संस्कृती ही संकल्पना अभ्यासणार आहोत. संस्कृती ही मानव समाजाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. संस्कृतीशिवाय मानव समाजाचा विचार अशक्य आहे. संस्कृतीच्या आधारावरच आपण मानव व पशु समाजात भेद करीत असतो. केवळ मानव हाच संस्कृती असणारा प्राणी आहे. रोजच्या व्यवहारात विविध कला व साहित्यात प्रावीण्य असणाऱ्यांना संस्कृत म्हटले जाते, तर ज्याचा कलाशी संबंध नाही ते असंस्कृत अडाणी ठरतात. निसर्गाच्या सानिध्यात राहताना आपले जीवन सुखी समृद्ध करण्याकरिता मानवाने जे जे काही निर्माण केले त्या सर्वांचा समावेश संस्कृतीत केला जातो. मानवाला त्यांच्या अस्तित्वासाठी भोवतालच्या पर्यावरणावर समायोजन साधावे लागले. इतर प्राणी पर्यावरणाला पूर्णपणे शरण गेले आहेत, पण मानवाचे तसे नाही. उलट तो निसर्गालाच आपल्या अंकित करीत चालला आहे. त्यांनी अनेक कला, विज्ञान, तंत्रज्ञान विकसित केले. त्यांनी भाषा निर्माण केली. भाषेला लिपीची जोड दिली. त्यामुळे आपल्या अनुभवाचा, विचाराचा ठेवा पुढच्या पिढीला देता येऊ लागला. या विचाराच्या बळावर तो आपल्या जैविक व सामाजिक गरजांचे निराकरण करू लागला. प्रत्येक समाजाचा वारसा इतर समाजापासून कमी जास्त प्रमाणात वेगळा असतो. यामुळे त्या समाजाची जीवन जगण्याची एक विशिष्ट पद्धती बनते. तिलाच त्या समाजाची संस्कृती असे म्हणतात. संस्कृतीच्या वास्तविक अर्थाचे ज्ञान होण्यासाठी आपण काही समाजशास्त्रज्ञ व मानवशास्त्रज्ञांच्या व्याख्या पाहू. एडवर्ड टायलर यांच्या मते या मानवशास्त्रज्ञांनी संस्कृतीची सर्वप्रथम व्याख्या केलेली आहे. समाजाचा सभासद म्हणून मानव संपादित करीत असलेल्या सर्व क्षमता व सवयी, मानवाचे ज्ञान, त्याचे विश्वास, कला, नीती, कायदे आणि चालीरीती यांच्या क्लिष्ट समग्रतेस संस्कृती असे म्हणतात. हर्स्कोव्हिटर्स यांच्या मते वातावरणाचा मानवनिर्मित भाग म्हणजे संस्कृती होय. डॉक्टर इरावती कर्वे यांच्या मते संस्कारमय व संस्कारपूर्ण जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रीत म्हणजे संस्कृती होय. वरील सर्व विचारवंतांच्या व्याख्येवरून आपणास असे म्हणता येईल की मानवाची जीवन जगण्याची पद्धत म्हणजे त्याची संस्कृती होय. समाजाचे सभासद म्हणून मानवाने आपले जीवन समृद्ध करण्याकरिता ज्या वस्तू निर्माण केल्या त्या सर्व भौतिक अभौतिक बाबींचा समावेश संस्कृतीत करता येईल. संस्कृतीची वैशिष्ट्य. संस्कृतीचे पहिले आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मनुष्य संस्कृती शिकतो. मनुष्य एका संस्कृतीत जन्म घेतो व ती संस्कृती शिकतो. संस्कृती जीवन जगण्याची एक पद्धत आहे. ती मानवास शिकावी लागते. माणसाजवळ बोलण्याची क्षमता असते, पण ती जी भाषा बोलतो ती त्याला शिकावी लागते व ती भाषा त्याच्या संस्कृतीचेच एक अंग असते. समाजाचे रीतिरिवाज, आचारविचार, परंपरा ही सर्व त्या समाजाच्या संस्कृतीचाच एक भाग आहे. हे रीतिरिवाज जन्मतःच माणसाजवळ नसतात, तर समाज सदस्य म्हणून तो ते शिकत असतो. संस्कृती हस्तांतरित करता येते. संस्कृतीच्या पहिल्या
पहिले वैशिष्ट्य म्हणजे मनुष्य संस्कृती शिकतो, म्हणजेच पर्यायाने ती एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होते. पशुजवळ असणारी कला ही त्या पशुपुरतीच मर्यादित असते, पण मानवाच्या बाबतीत तसे नाही. मानवाजवळ असणारे एखादे सांस्कृतिक तत्त्व तो दुसऱ्यास शिकवू शकतो. आपल्या स आपला सांस्कृतिक वारसा तो हस्तांतरित करू शकतो. लहान मुलं आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांकडून भाषा शिकतात. अशा रीतीने संस्कृती विकसित होत जाते. येणारी नवीन पिढी अगोदरच्या पिढीने निर्माण केलेल्या जीवनपद्धतीच्या म्हणजेच संस्कृतीच्या आधारावर आपले जीवन पुढे सुरू करते. संस्कृतीत सामाजिकतेचा गुण असतो. आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी व सभोवतालच्या सृष्टीशी समायोजन करण्यासाठी मानवाने संस्कृती निर्माण केली. म्हणूनच संस्कृतीला एक सामाजिक पार्श्वभूमी असते, असे आपण म्हणतो. संस्कृती ही मानवनिर्मित असली तरी ती कोणत्याही एका व्यक्तीची नाही, तर समाजातील असंख्य व्यक्तींनी परस्पर आंतरक्रियेतून संस्कृती निर्माण केली आहे. प्रत्येक समाजात स्वतःची एक वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असते. सभोवतालच्या वातावरणाशी समायोजन करण्याकरिता मानवाने संस्कृतीची निर्मिती केली. त्यामुळे प्रत्येक समाजास स्वतःची अशी एक वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असते. दोन समाजातील संस्कृतीत जरी भिन्नता असली तरी सांस्कृतिक तत्त्वे मात्र दोन्ही समाजात सारखे असू शकतात. उदाहरण पाहायचे झाले तर सूर्याची उपासना ग्रीक व हिंदू अशा दोन्ही संस्कृतीत आढळून येतात. संस्कृतीत अनुकूलनाचा गुण असतो. संस्कृती ही स्थिर कल्पना नाही, तर काळाच्या ओघात संस्कृतीत बदल होत असते. हे परिवर्तन समाजाशी समायोजन करण्याकरिताच होत असते. संस्कृती अपरिवर्तनीय असती तर ती समाजाकरिता महत्त्वाची ठरली नसती, ती नष्ट झाली असती. पण काळाच्या ओघात बदलणाऱ्या गरजा व परिस्थितीनुसार संस्कृती बदलत जाते व आपले महत्त्व कायम ठेवते. हे अनुकूलन प्रामुख्याने सभोवतालच्या भौगोलिक वातावरणाशी समायोजन साधण्याकरिता असते. संस्कृती मानवी गरजांची पूर्तता करते. मानवी गरजांची पूर्तता करण्याचे साधन म्हणजे त्या मानवाची संस्कृती होय. संस्कृतीचा एखादा भाग काही लोकांना अनावश्यक, निरुपयोगी वाटला तरी समाजातील अन्य लोकांची तो गरज भागवीत असतो. संस्कृतीचा कोणताही भाग निरर्थक नसतो. अर्थात तेव्हा संस्कृतीचा असा भाग जर त्या समाजातील सर्वच लोकांना नकोसा वाटला, निरर्थक वाटला तर कालांतराने तो मात्र आपोआपच नष्ट होतो. उदाहरणार्थ, आपल्या कपड्यात बदल झाला, विधवाविषयीच्या अनेक गैरसमजुती नष्ट झाल्या, सतीप्रथा बंद झाली, जातीनिरूप व्यवसाय ही गोष्ट इतिहास जमा झाली आहे. संस्कृती ही अधिवैयक्तिक असते. संस्कृतीच्या निर्मितीकरिता व संस्कृतीच्या हस्तांतरणाकरिता मानव जबाबदार असला तरी संस्कृती एका व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. समाज सभासदांकडून संस्कृती निर्माण होत असली
तरी तो संस्कृतीचा स्वतंत्र कर्ता नाही. उलट तो या संस्कृतीत लहानाचा मोठा होत असल्याने त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप ठरविण्यात संस्कृतीचा महत्त्वाचा वाटा असतो. त्याचा स्वभाव, आवडीनिवडी, सवयी यावर त्याची इच्छा असो वा नसो संस्कृती प्रभाव करीत असते. या अर्थाने संस्कृती ही अधिवैयक्तिक आहे.